आदिमायेच्या दरबारात आज दिव्य तेजाचा सोहळा पाहायला मिळाला. सप्तशृंगी गडावर सूर्यनारायणाच्या किरणांनी आई भगवतीला वंदन केलं आणि अवघा गड भक्तिमय जयघोषाने निनादून गेला. नाशिक जिल्ह्यातील आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर धनुर्मास उत्सवास 16 डिसेंबरपासून भक्तिभावाने सुरुवात झाली असून आज धनुर्मासातील पहिल्या रविवारी पहाटेचा क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. सकाळी सूर्यनारायणाचे पवित्र किरण थेट देवीच्या मूर्तीवर पडताच मंदिरातील विद्युत दिवे बंद करण्यात आले आणि आई अंबे की जय, सप्तशृंगी माते की जयचा जयघोष गडागडावर घुमू लागला. त्रिगुणात्मक स्वरूपातील आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी मातेचा धनुर्मास उत्सव नवरात्र चैत्रोत्सवप्रमाणेच मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. धनुर्मास हा सूर्यदेवतेचा उत्सव मानला जातो. या काळात सूर्यनारायण उत्तरायण करतात आणि याच काळात सूर्यकिरण आदिमायेचा मूर्तीला स्पर्श करतात. हे दिव्य दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने सप्तशृंगी गडावर दाखल होत आहेत. 14 जानेवारी 2026 पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक रविवारी पहाटे 5 ते 7 वाजेदरम्यान पंचामृत महापूजा संपन्न होते. या कालावधीत काकड आरती होत नाही, मात्र दुपारी मध्यान्ह आरती आणि सायंकाळची आरती नियमितपणे पार पडते. आज आई भगवतीला लाल रंगाचे महावस्त्र नेसवून सुवर्ण अलंकारांनी भव्य शृंगार करण्यात आला होता. सूर्यकिरण मूर्तीवर पडताच भाविकांनी जल्लोषात जयघोष केला. यानंतर यजमान भाविकांच्या हस्ते आदिमायेची महाआरती संपन्न झाली. धनुर्मासातील हा सूर्यकिरणोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि दिव्यतेचा अद्भुत संगम ठरत आहे. न्यूज ब्युरो रिपोर्ट, वणी. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.